श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मंगळवार दिनांक ऑक्टोबर 24 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर कारखाना स्थळावर आयोजित करण्यात आला होता। मनोरमा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शोभा मोरे तसेच राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव यांच्यासह कारखान्याच्या 7 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले। या कार्यक्रमास पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष नेहतराप, धनंजय कोटाळकर, प्रताप गंगेकर, महादेव धुत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर कोंडभैरी, नागेश गंगेकर, सुधीर धुमाळ, आदित्य फत्तेपूरकर आदींसह विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद, संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी यंदाच्या गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली, तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त केले। सहपरिवार सहबांधव सकल सभा समोर सगळे सन्मान्य श्रीकांत मोरे साहेब, काँग्रेसचे शोभा मोरे, काँग्रेसचे महागावकर साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे गिराप्पा दादा साहेब चेअरमन, प्रशांतजी मलबे, माननीय श्री लखनजी चौगुले, शरदचंद्रजी पवार साहेब प्रणित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर सर, वाईस चेअरमन प्रेमलताताई रोंगे मॅडम, कारखान्याचे सर्व संचालक, सर्व अधिकारी, कर्मचारी बंधू, माझे सर्व शेतकरी बांधव, तोडणी वाहतूकदार, पत्रकार बांधव, वडीलधारी ज्येष्ठ सर्व सभासद, खऱ्या अर्थानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला साहेबांनी जसं मगाशी बोलले की आपण बसलेल्या सभासदांनी संधी दिली, म्हणून या ठिकाणी दुसरा गळीत हंगाम आम्ही आज या नवीन संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये संपन्न करतोय। गेल्या गळीत हंगामाला ह्याच जागेवरती त्या ठिकाणी स्टेज होतं आणि पाऊस चालू होता मोळी टाकत असताना, आणि पावसामध्ये त्या दिवशी अचानक पाऊस आला आणि पावसात त्या ठिकाणी भाषण झालं आणि पावसात ती मोळी टाकण्याचा योग त्यावेळेस आला होता। आज खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीची आजची परिस्थिती ही बदललेली दिसती। गेल्या वर्षी एवढा पाऊस पडला आणि यंदा मात्र पावसाचा अडचण, गेल्या 4 महिन्यामध्ये पावणे 4 महिने पाऊस पडला नाही। गणपतीमध्ये त्या ठिकाणी दिलासा मिळाला, गणरायाच्या कृपेनं पाऊस पडला, परंतु नवरात्रात अपेक्षा होती पावसाची, परंतु पाऊस अजून त्या ठिकाणी झाला नाही। दुसऱ्या बाजूला आपल्याला नवरात्रीच्या गणपतीच्या त्या काळामध्ये पाऊस झाला आणि उजनी धरण त्या ठिकाणी 60% वरती त्या ठिकाणी भरलं आणि मग त्या ठिकाणी 60% वर भरल्यामुळं खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला जसं साहेबांनी सांगितलं 94 ते 95 TMC पाणी त्या ठिकाणी आपल्या धरणामध्ये आलं। मी मागचे ज्यावेळेस आत्ता जाधव साहेबांनी उल्लेख केला, मागच्या वेळी जाधव साहेब, मी आणि आपले काळुंगे सर, बबनदादा असे आम्ही 4 जण त्या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाण्याचं निवेदन द्यायला गेलो होतो आणि माझी बातमी आली भाजपकडे जाणार म्हणून, म्हणजे लय टेन्शन मध्ये असते। तरी नशीब ही 2-3 चेअरमन सोबत होते, काय आपल्याचं पीक लय आहे पंढरपूरला, मग त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि पाणी 95 TMC पाणी आहे। आणि मग परवा सुद्धा मी उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना आपल्याला नदीला 20 TMC पाणी, कॅनॉल आणि बोगद्याला 32 TMC असं 52 TMC पाणी लागतं।
95 TMC पाणी आहे आणि त्याचं वेळापत्रक जाहीर करा. त्या दिवशी पालकमंत्र्यांना भेटून देखील त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना आग्रह धरला. आज आपल्याला आनंदाची बाब अशी आहे की त्या ठिकाणी सरकारनं 4 पाळ्याचं आपण त्या ठिकाणी नियोजन मागितलं होतं. नोव्हेंबर, जानेवारी, मार्च आणि मे ह्या 4 पाळ्या आम्हाला मिळाल्या पाहिजे. परंतु कालच त्या ठिकाणी माझं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोलणं झालं आणि आता त्यांनी 2 पाळ्याचं आज वेळापत्रक जाहीर केलं. 1 नोव्हेंबरपासून आपल्याला पाणी येणार आहे. त्यामुळं आज जी आमची पिकं आज हातातोंडाला आली ती पिकं जळू नये म्हणून पाणी सोडावं म्हणून गेले 1 महिना आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला, सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी यश येत आहे आणि उद्याच्या 1 नोव्हेंबरला पाणी सुटल्यानंतर ही उभी पिकं तरी कारखान्यापर्यंत जातील आणि शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे होते. परंतु त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकप्रतिनिधींचं किती लक्ष आहे आणि ते त्या भागाचा विचार करतायत. परंतु सगळ्या पंढरपूर तालुक्याचा, मंगळवेढ्याचा सगळ्याचा विचार करून ते निर्णय घेतले जात नसल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला पुढाकार घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षात असल्यामुळं ठामपणे भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यांना त्या ठिकाणी बोलण्याची सुद्धा अडचण होती. परवा मी निळा उजवा कालवा डावा कालव्याच्या मिटिंगला देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्या दिवशी देखील त्या नियोजनामध्ये 3.40 आज आपल्याला भाटघरला पाणी कमी आहे तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की त्या ठिकाणी 10 नोव्हेंबरपासून एक आवर्तन दिलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी मान्य केलं आणि 10 नोव्हेंबरपासून आपल्याला त्या ठिकाणी आवर्तन होईल. आवर्तन होत असताना आम्ही त्यांना आग्रह धरला की आम्हाला असणारा आमचा तिसंगी सोनक्याचा तलाव त्या ठिकाणी भरून दिला पाहिजे. त्या ठिकाणी त्यांनी 50% आपल्याला भरून देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं म्हणून कुठंतरी आज आपल्याला दिलासा मिळेल. त्या 15 गावाला पाण्यासाठी तिसंगी सोनकं तलाव देखील आपल्याला भरणं गरजेचं आहे. आज आपल्याला उजनीचं पाणी असेल, भाटघरचं पाणी असेल, हेड टू हेड आलं पाहिजे. आणि मग आपल्याला या निमित्तानं मी अजून एक आव्हान करू इच्छितो की माझी शेतकरी बांधवाला आव्हान आहे की येणारा काळ अडचणीचा आहे परंतु आपल्याला एक सरकारची योजना आहे की मागल त्याला तळं मिळतंय. तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा त्याचा अर्ज भरावा आणि जेणेकरून आता उद्या 1 नोव्हेंबरला पाणी येणार आहे ते 10 डिसेंबर पर्यंत 40 दिवस पाणी आहे. तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पटकन आपापल्याला जिथं जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी अर्ज करून लगेचच तलाव त्या ठिकाणी तळं करून घेतलं तर आपल्याला उन्हाळ्यामधल्या पाण्याची आज आपल्याला अडचण होणार आहे तर ती आपल्याला काही अंश आपण सोडवू शकतो. ठिबक सिंचन योजनेसाठी त्या ठिकाणी आपला कारखाना पुढाकार घेतोय. त्या ठिकाणी सरकारच्या ज्या योजना आहेत त्याचबरोबर अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण काही कंपन्यांशी टायअप करून देतोय जेणेकरून आपल्याला ठिबक सिंचन योजना त्या ठिकाणी आपण करून येणाऱ्या काळातला हा कमी पाण्यावरती ऊस जपला पाहिजे आणि एकरी उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून आपण ठिबक सिंचनसाठी आपण प्रयत्न करतोय. आपण त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा आणि हा काळ खऱ्या अर्थानं महत्वाचा आहे कारण आपल्याला आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला गरज आहे की ऊस जास्तीत जास्त असला तर ही कारखानदारी परवडणार आहे आणि ऊस जास्त येण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना त्या सोबत काम करणं गरजेचं आहे. मगाशी बोलता बोलता आपल्याला आज बरेच शेतकरी सभासद त्या ठिकाणी नेहमी येतात परंतु मोरे साहेब त्या ठिकाणी पहिल्यांदाच आलेत त्यांना आपण माहिती देणं गरजेचे आहे. मोरे साहेब हा कारखाना जेव्हा आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो त्यावेळेस आज एकूण आमच्यावरती 530 कोटी रुपये कर्ज होतं आणि त्याचं व्याज वेगळं म्हणजे 700 कोटी या घरात आणि तेवढा मोठा डोंगर त्या ठिकाणी घेऊन आम्ही निघालो. मागचं 30 कोटी रुपये उसाचं बिल मागच्या चेअरमननी दिलं नव्हतं आणि ती देण्याची जबाबदारी आम्ही निवडणुकीत घेतली होती. मोळी टाकायच्या आत 30 कोटीचं बिल देतो परंतु आम्ही त्या ठिकाणी मोळी टाकायच्या आत 1 महिना त्या ठिकाणी सगळं 30 कोटीचं बिल त्या ठिकाणी दिलं. आपण आता सरकारमध्ये काम केलंय त्यावेळेचे साखर आयुक्त ह्याच ठिकाणी आले होते आणि ह्याच वेळेस गेल्या वेळेस बोलले होते शेखर गायकवाड साहेब की मी अभिजितला सांगत होतो की तू 5 वर्षासाठी निवडून आलाय की आपण 30 कोटी रुपये त्या ठिकाणी मेंबर 5 टप्प्यात प्रत्येक वर्षी 20-20% मी तुला करार करून देतो लायसन देतो तू तसं कर नाहीतर अडचणीत येशील. परंतु माझ्या शेतकऱ्याला दिलेला शब्द होता की आम्ही एक रकमी त्या ठिकाणी सगळी 30 कोटीची अपार्टी दिली. त्या काळामध्ये मला माझ्या स्वतःच्या कारखान्याच्या आणि आमच्या संचालक मंडळाच्या नावावर कर्ज घ्यावं लागलं आणि तरी देखील आम्ही ती भूमिका
घेतली आणि 30 कोटी रुपयाचं ऊसाचं मागचं बिल दिलं. आज 7.5 कोटी रुपये त्या ठिकाणी तोडणी वाहतुकीचं बिल दिलं. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या भूमिकेतनं आम्ही आता रेग्युलर सगळ्या पद्धतीनं काम करतोय. हे करत असताना साहेब मागचं बिल दिलं एवढंच नाही तर आज कारखान्याचं आपण बघितलं ज्यावेळी चेन किंवा टेबल फिरत होता त्यावेळी किती स्मूथ पद्धतीनं ते काम आज एकदम करेक्ट पद्धतीनं काम सगळं झालंय. आज कारखान्याला आपण बघितलं शेतकऱ्यामध्ये किती उत्साह आहे. आज बाहेर वाहनं येऊन मोळी टाकायच्या आत उभा आहे. म्हणजे एवढा विश्वास आणि श्रद्धा ह्या विठ्ठल कारखान्यावर माझ्या शेतकरीची आहे. त्या श्रद्धेला खऱ्या अर्थानं जपणं हे आमच्या सगळ्याचं काम आहे. आज आपण येताना बघितलं त्या ठिकाणी ट्रिपलरचं काम झालंय. त्या ठिकाणी आता उद्या मशीननं जरी ऊस तोडला तर त्या ठिकाणी टिपलर देखील आपण त्या ठिकाणी केलाय. आज मगाशी सांगितलं मस्के सरांनी 600 वाहनं छोटी वाहनं 400 असे 1050 वाहनं त्या ठिकाणी आज आपल्याकडे आहेत. आपल्याला लागणारा ऊस जो आपल्याला 7,500 ते 8,000 टन ऊस लागतो आणि दोन्ही मिल चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय जेणेकरून पुढच्या हंगामामध्ये आपल्याला परंतु पाऊस कमी असल्यामुळं या सगळ्या गोष्टी आज कुठेतरी आम्हाला थोड्या अडचणीच्या होत आहेत. परंतु या अडचणीच्या काळात देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. या हंगामामध्ये 37,000 एकर ऊस आज त्या ठिकाणी आपल्याकडे नोंदवलेला आहे. आज खऱ्या अर्थानं 20 टनानं जरी एकराचा ऊस धरला तरी आपण 8 लाख टन आपल्याकडे ऊस उपलब्ध आहे. आणि गेल्या वर्षी आम्ही पहिल्याच हंगामात 7,26,000चं गाळप केलं. 7,26,000 गाळप करत असताना साहेब 2300 रुपयाचा पहिला हप्ता त्या ठिकाणी शेतकरी संघटनेला आम्ही सोबत घेतलं होतं. त्यांना विश्वासात घेऊन 2300चा हप्ता दिला, पोळ्याला हप्ता दिला आणि आम्ही आता दिवाळीला 100 रुपये अजून त्या ठिकाणी देणार आहे. हे सगळं देत असताना आज त्या ठिकाणी आज कोणताही कारखाना आतापर्यंत मेंबर काटा करून आणा कधीही बोलत नाही. आपण एकमेव कारखान्याचे चेअरमन आहे, काट्यावरती ठाम आहोत. मला शेतकरी संघटनेचे आमचे सहकारी म्हणले की निवडणुकीपुरतच बोलता बिलताय का आमची आपदा होती का असं वाटायचं म्हणली. पण निवडणुकीनंतर सुद्धा तुम्ही त्या विषयावरती ठाम आहे. खऱ्या अर्थानं आज प्रामाणिक काम केलं तर काही कमी पडत नाही. आज जर परिस्थिती बघितली माझा कर्मचारी त्या ठिकाणी अडचणीत आहे. माझ्या कर्मचाऱ्याला दिलासा दिला पाहिजे. आज कारखाना हंगाम बंद झाला त्या ठिकाणी आम्ही त्यांना बक्षीस जाहीर केलं होतं. किती दिवसाचं होतं आहेत का कर्मचारी? 11 दिवसाचं. त्या ठिकाणी साहेब दिवाळीसाठी आम्ही त्यांना ते देत असताना या वर्षी कारखान्याची आर्थिक परिस्थिती आपल्याला सगळ्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आपण ज्या वेळेस चांगली आर्थिक परिस्थिती असते त्यावेळेस प्रॉफिट होतो आणि त्यावेळेस आपण कर्मचाऱ्याला बोनस देतो. परंतु माझ्या कर्मचाऱ्याचा आम्ही सगळ्यांनी विचार करून त्या ठिकाणी आपल्याला देखील माहिती आहे 8.33 त्या ठिकाणी दिला जातो. परंतु कारखान्याची आर्थिक परिस्थिती आणि सगळा विचार करता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ऑडिटर CA यांनी तर देऊच नका अशी शिफारशी असताना देखील आम्ही संचालक मंडळाने या ठिकाणी ठरवलंय की 4.16 म्हणजे 15 दिवसाचा बोनस माझ्या कर्मचाऱ्याला दिवाळीला द्यायचा आणि त्या ठिकाणी माझ्या कर्मचाऱ्याची दिवाळी गोड करायची. हे आता जी 11 दिवसाचं मागचा ओव्हर टाइम हे सगळे पैसे त्या ठिकाणी दिवाळीला त्या ठिकाणी माझ्या कर्मचाऱ्याला मिळाले पाहिजे आणि दिवाळी त्या ठिकाणी गोड झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. आज 1000 वाहनं त्या ठिकाणी आलेत. सगळ्यांचे पहिला दुसरा तिसरा हप्ता त्या ठिकाणी मिळालाय. आज खऱ्या अर्थानं हे सगळं चाललंय त्याचं कारण म्हणजे मनोरमा बँकेनं आपल्याला 8 कोटी रुपये त्या ठिकाणी विश्वास देऊन त्या ठिकाणी दिले. म्हणून मोरे साहेबांचे खरे आभार मानण्यासाठी आज त्या ठिकाणी आहे. लोकमंगल बँकेने अविनाश महागावकर साहेबांनी 10 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला दिले. जकरायाच्या नेहमीच सहकार्य करतात. आज आपल्याला वेगवेगळ्या बँका आज त्या ठिकाणी सहकार्य करतात. राजकारणाच्या पलीकड पक्ष पार्टी सोडून आज त्या ठिकाणी सहकार्य होत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज आपला हा कारखाना आज चालू आहे. आज या कारखान्याची परिस्थिती जर बघितली तर गेल्या हंगामाचं आपण सगळं देणं दिलंय. या हंगामाचे देत असताना गेल्या हंगामामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कारखाना चालू होताना आमच्याकडे साहेब साखर नव्हती. तरी आम्ही त्या ठिकाणी उसनी साखर घेऊन शेतकऱ्याची दिवाळी 25 किलोची गोड केली होती. यावेळेस देखील उद्यापासून त्या ठिकाणी आपण कारखाना चालू होतोय आणि पहिली गरम गरम साखर आमच्या सभासदाला द्यायची आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि दिवाळीची साखर त्या ठिकाणी वाटप त्या ठिकाणी सुरू होते.
दिवाळीची साखर देत असताना आज खऱ्या अर्थानं आमचे सर्व नगरसेवक बंधू या ठिकाणी कार्यक्रमाला आलेत. खऱ्या अर्थानं मगाशी साहेबांनी सांगितलं की मोळी बांधायचा विषय आणि मगाशी धनुनानांनी पण आज सांगितलं मेळ घालणारा पाहिजे. आणि माझा प्रयत्न एवढा चाललाय की मेळ कसा घालायचा. आम्ही काल त्या ठिकाणी मेळ घालायसाठीच महाविकास आघाडीची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार साहेब आणि शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मेंबरच्या दादांच्या घरी जेवणाचं देखील आमंत्रण दिलं होतं. पण काही जणांच्या इतकं पोटसूळ उठलं की बोलायचं काम नाही. परंतु साहेबांनी काल एक व्हिडिओ देखील त्या ठिकाणी दिला की मला काही अडचणीमुळं आणि त्यांचा साहेबांचं इंडियाचा त्या ठिकाणी बैठक आज असल्यामुळं त्यांना अचानकरित्या वरच्या कोणत्या तरी बाबीमुळं त्या ठिकाणी अचानक जावं लागलं आणि त्यामुळं त्यांनी कार्यक्रमाला पुढची तारीख सोलापूर जिल्ह्यामध्ये मी 16 नोव्हेंबरला येणार आहे म्हणले आणि तेव्हा नक्की त्या ठिकाणी येतो. आपल्याला दादांचा जसा आपला ठरलेला कार्यक्रम आहे ते नक्की करायचा आहे. पण तो मेळ घालत असताना आपला सगळ्याचाच मेळ राहिला पाहिजे. आणि संतोष भाऊ आपण सगळ्यांनी त्यात पुढाकार घ्यावा. मेंबर आहेत सुधीरजी आमचे धुमाळ साहेब. खऱ्या अर्थानं आपली आघाडी आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख तुम्ही आहे. त्यामुळे ती आघाडी कशी आपण एकत्र ठेवून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्याने आज मगाशी बसल्या बसल्या आमच्या दादा फत्तेपूरकरांना त्या ठिकाणी टोमणा मारतात त्यांना कायमचा टोमणा मारायचा असेल तर आपल्याला एक राहावं लागल. जी शक्ती आपल्याला बाजूला ठेवायचा प्रयत्न करते आहे ती शक्ती त्या ठिकाणी हा विचार जो काही आपल्यामध्ये कधीही विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवारानं त्या ठिकाणी स्वीकारला नाही. ज्यांच्या सोबत जाणं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला आवडत नाही तिथं बसलेल्या कुणालाच त्या ठिकाणी आवडत नाही. आणि मग त्या ठिकाणी जर आपण एखादी चुकीची भूमिका घेणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जे अस्तित्व निर्माण झालंय ते अस्तित्व आपण त्या ठिकाणी 2 गट हे कायमस्वरूपी चालत आलेत आणि ते आपापला गट त्या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं हा हंगाम करत असताना या हंगामाच्या सगळ्या बाबी विचार करत असताना येणाऱ्या हंगामामध्ये परवा मी बॉयलरच्या कार्यक्रमाच्या दिवशी मला सगळ्याची उत्सुकता होती काय करतेत काय नाही. आजची खऱ्या अर्थानं कालच आमच्याकडे एक जणाची म्हणजे कार्यक्रम झाला आणि त्याने काय तर 2500 जाहीर केला ना. मग आपलं किती. आमच्या शेतकऱ्याला साहेब खूप अपेक्षा आहेत की हा कारखाना चालला पाहिजे ह्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे आणि कारखाना चालला पाहिजे. ह्याच्यासाठी मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की माझ्या शेतकऱ्यांनी सगळा ऊस हा विठ्ठल कारखान्याला दिला तर या हंगामामध्ये आपण गेल्या वर्षीपेक्षा जास्त गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. रोज आपण 8 ते 9 हजार गाळप केलं. 100 दिवस जरी चालला तर 8 ते 9 लाख गाळप होईल. आणि या हंगामामध्ये आपल्याला नक्की सगळ्याची बराबरी तुम्हाला त्या दिवशी बी सांगितलं की स्पर्धा ही आपल्या विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे झाली आहे. नाहीतर यांचं सगळं एकमेकात मिटलेलं असायचं गुंडगुळ असायचं तेच कोण कुणालाच मेळ लागू देत नव्हतं आणि काठ्यावर तर कोणच कुणाला बोलत नाही. आणि दराच्या बाबतीत ह्यांच्या मिटिंग व्हायच्या. मला काही मिटिंगला बोलवत नाही मी कोणा भानगडीत बी पडत नाही. परंतु मला एवढं नक्की माहिती आहे या हंगामामध्ये जसं गेल्या हंगामामध्ये त्या ठिकाणी शेतकरी संघटना आम्ही बसलो त्या ठिकाणी निर्णय घेतला 2300 रुपयाची कोंडी त्या ठिकाणी फोडली. ह्या वर्षी त्या ठिकाणी मी कालच सांगितलं होतं कोंडी फुटते जरा थांबा म्हणजे आपल्याला ठोका टाकता येतंय. त्या ठिकाणी त्यांनी 2500 केलाय अजून एक जण करणार आहे. आजच आपण 2550 रुपये पहिला हप्ता देऊ आता काय अडचण. त्यामुळं काळजी नाही. आपला कारखाना हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याचा आहे. त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडून आलोय. त्यातनं आम्हाला आज देखील साहेब मी एकदाही अजून कारखान्याच्या गाडीत बसलो नाही आणि बसणार पण नाही. एक थेंब डिझेल घेतलं नाही. त्या ठिकाणी आमचा संचालक कोण वापरत नाही आणि वापरणार नाही. आज त्या ठिकाणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहून आम्ही आमच्या घरावरती प्रॉपर्टीवरती कारखान्यावरती त्या ठिकाणी कर्ज काढली. परवा साहेब आपल्याकडनं कर्ज घेताना आम्हाला काय अडचणी आल्या तर आमचे काही अधिकारी पुढे आले 5-25 अधिकारी म्हणले आम्ही आमच्या नावावर त्या ठिकाणी कारखान्यातल्या अधिकाऱ्यांनी देखील पुढे येऊन आज दादा मेंबर की अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमच्या फाईल द्या म्हणले. तुम्ही तुमच्या नावावर 40 कोटी काढताय मग आम्हाला काढ
म्हणजे ही भावना आज एकमेकाची तयार झाली आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या भावनेतनं हा विठ्ठल कारखाना परत एकदा इतिहास निर्माण करेल. आपण सगळेजण त्या ठिकाणी एवढीच विनंती करतो की जास्तीत जास्त ऊस हा आपल्या विठ्ठल कारखान्याला आला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण एकही ताट बाहेर जाणार नाही आणि बाहेर जाताना ऊस एवढंच नक्की लक्षात ठेवा की काटा करून येऊ देतोय का बिल ह्या वर्षाचं त्या वर्षाला अजून आपली मुळी पडली तरी अजून गेल्या वर्षीचं बिल नाही काय येण्याचं आणि आता काटा पेमेंटचं बोलती ती पण ती बोलून काय उपयोग नाही. अंधारच त्या ठिकाणी एकट्याला जाऊन बॉयलर करावं लागते. त्याच्यामुळं भानगडीत पडत नाही ती आता माणसात येण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं परिस्थिती ही आहे की माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 2 रुपये जास्त कधी मिळतील ज्यावेळेस स्पर्धा चालू होईल आणि ही स्पर्धा लागली पाहिजे म्हणून तुम्ही मला निवडून दिलंय आणि जिल्ह्याची स्पर्धा त्या ठिकाणी दरामध्ये लावल्याशिवाय माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये मिळणार नाही ही भूमिका आहे. खऱ्या अर्थानं आज 3.5 मुहूर्तातला दसऱ्याचा मुहूर्त आहे. आज 2 बाजूनं त्या ठिकाणी आज नवरात्रीचं त्या ठिकाणी 9 दिवस आई जगदंबेचा जागर केला जातो. आज दसऱ्याचं त्या ठिकाणी उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. दुसऱ्या बाजूला आज धम्मचक्र दिवस आहे त्याच्या देखील आपल्याला शुभेच्छा देत असताना आज रावणाचा अहंकार ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस त्या रावणाचं दहन करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी रावणाचं देखील दहन केलं होतं. दादा नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला ते देखील पाऊल उचलावं लागेल. ज्याचा ज्याचा अहंकार वाढला असेल त्याला ही शेतकरी माझा राम म्हणून त्या ठिकाणी त्याचा अहंकार जाळण्यासाठी त्या दसऱ्याचा त्या ठिकाणी दहन करून त्या ठिकाणी माझ्या शेतकरी सभासदाला पंढरपूर तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं आज त्या ठिकाणी पुढे येईल. खऱ्या अर्थानं पंढरपूर नगरपालिकेचा मगाशी आमच्या मेंबरने विषय काढला. खऱ्या अर्थानं नगरपालिकेचा विषय पंढरपुरात बोलला पाहिजे परंतु मी एवढंच बोलतो की भविष्य काळामध्ये पंढरपूर नगरपालिका त्याचं बजेट जी 180-86 कोटी आहे गेल्या 5 वर्षाचा विचार केला जे जे काही काम होतात त्या बाबतीत जर आपण नेमकं आपण बघितलं तर नेमकं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय. आज पंतप्रधान आवास योजना बंद पडली असेल त्या ठिकाणी आज लिंगायत समाजाचे आमचे आमरे मेंबर आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण 130 कोटी 1 कोटी 30 लाखाचं केलंय आणि त्याचं झाड पण दिसत नाही. आज हा जो भ्रष्टाचार आहे हा नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देखील आवाज उठवणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मगाशी आपले नागेश गंगेकर मेंबर म्हणले आम्ही लांबून का असना त्या ठिकाणी होतो मागणं का असना परंतु आता सगळ्यांनी पुढे येऊन त्या ठिकाणी आपल्याला एक हातात एक घेऊन त्या ठिकाणी भविष्यातला वेध घ्यावा लागणार आहे. माझ्या पंढरपूर तालुक्यातल्या तरुण माझा सहकारी आज शेतकरी त्या ठिकाणी आपल्या सगळ्याची वाट बघतोय की येणाऱ्या काळामध्ये पंढरपुरात क्रांती झाली पाहिजे. पंढरपूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आज देखील आम्ही पाणी रस्ता गटर आज तेच गटरीचं घाण पाणी नदीत आणि ह्याच्यावरच बोलतोय आणि गेले 40-50 वर्ष झालं आपण नेमका विकास काय केलाय ह्याच्यावरती बोलत नाही. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी विकास कसा होऊ शकतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण जे बंद पडलेलं होतं ते सुरू करून आज ज्यांच्यापेक्षा जास्त 50 रुपये देऊ शकतो ही धमक या माझ्या विठ्ठलच्या सभासदात आहे आणि त्या ठिकाणी पुढच्या काळात देखील उद्यापासून चालू होतंय बघा. मग पुढचा किती मागचा किती कशातच काय कम पडतंय आपलं पडणार बी नाही. पुढे बी आपण त्या ठिकाणी स्पर्धेत राहू. उद्याच्या काळामध्ये मला एवढं खात्री आहे की माझ्या शेतकऱ्यांनी जर आपल्या कारखान्याला सगळा ऊस दिला आणि आपलं गाळप जर सगळ्यात चांगलं झालं आपण स्पर्धा करू शकतो आणि स्पर्धा कधी होईल जास्त गाळप झालं पाहिजे. माझ्या शेतकऱ्याचा एक ताटी देखील बाहेर नाही गेलं तर येणाऱ्या काळामध्ये चोख काटा घेऊन चांगल्या पद्धतीचं पेमेंट देत असताना परत त्यांच्या अफवा पसरतात. आपल्याला सांगितलं त्यांनी जानेवारी नंतर एवढं देतो फेब्रुवारी नंतर एवढं देतो. गेल्या वर्षी आपण बी 100 रुपये वाढवून दिलेलेच आहे पण त्याचं आपण म्हणतो का तर सगळ्याला दिलेलं नाही. सगळ्याला दिलेलं बोललं पाहिजे परंतु उद्याच्या काळामध्ये स्पर्धा करत असताना भविष्य काळामध्ये विठ्ठलच्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या जीवावरती विश्वासावरती उद्या आपल्याला जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याला न्याय देता येतोय. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं म्हणून हे धाडसी निर्णय आणि हा कारखाना परत एकदा चालू करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. आज खऱ्या अर्थानं नगरसेवक सर्व पंढरपुरातले खऱ्या अर्थानं मी विनंती केली मी त्यांना फोन केला त्या फोनवरती विनंतीवरती सर्वजण त्या ठिकाणी एकत्र आले आणि आजच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली.
त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि कायम एकमेकाला साथ देऊ, हातात हात देऊन कायमस्वरूपी पुढे जाऊ अशी मी त्या ठिकाणी आपल्याला एक साथ घालतो. मला या निमित्तानं मनोरमा बँकेनं, लोकमंगल बँकेने, जकरा यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला आर्थिक मदत करून हा कारखाना चालला पाहिजे ही जी भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला सगळ्याला दसऱ्याच्या शुभेच्छा देतो, येणाऱ्या दिवाळीच्या देखील शुभेच्छा देतो. माझा कर्मचारी काही अंशी, माझा शेतकरी काही अंशी आणि तोडणी वाहतूकदाराला देखील आपण कमिशन वाढवून दिल्यामुळं सगळे खुश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. यामध्ये आपल्यावरती अधिक आपल्याला अडचणी देखील येण्याची शक्यता आहे, परंतु अडचणीमध्ये आपण सगळेजण पाठीशी उभा राहाल आणि खऱ्या अर्थानं मग आता भाऊ खालनं म्हणतात रिकव्हरी बद्दल बोला. गेल्या वर्षी मोरे साहेब आमच्या ह्या कारखान्याला मी जेव्हा आलो त्याच्या आधी पूर्वीच्या चेअरमननी इथं रिकव्हरी होती 8.80 आणि आम्ही आल्यावर 10.90. का तर आम्ही काय हाणतच नाही, सरळ मार्गी चालल्यामुळं ही शेतकऱ्याचा राहिला पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. म्हणून हे ज्येष्ठ सभासद खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्व ज्येष्ठ सभासद ज्यांनी सगळ्यांनी आज या कारखान्याची निर्मिती केली, औदुंबर अण्णांच्या काळापासून या कारखान्याचा दगड ना दगड लावला, त्या सभासदांना त्या ठिकाणी मान देऊन त्या ठिकाणी आज आम्ही बोलवलं होतं. ते सगळेजण आले, त्याबद्दल सगळ्याचं ऋण व्यक्त करतो. आपला सगळ्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहावा. सर्व नगरसेवक मंडळी देखील आपल्या सोबत राहतील अशी मी विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप दूर नाही, पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची, शुभेच्छाची आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे. निवडणुकीनंतर पहिल्याच गाड्या बसताना सुद्धा गतवरून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय अभिजित आबांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने या ठिकाणी पार पाडलेली आहे. मी तमाम शेतकरी सभासदांना या निमित्ताने विनंती करेन की आज